धक्क्यानंतर घरातलं वातावरण पूर्ण हललेलं आहे आणि त्यामुळेच इकडे या दोघी जण स्वतःच्या टीमबद्दल बोलताना दिसतायत. तर इकडे आर्या म्हणते, की मी ज्यावेळेस स्वतःचा स्टँड घेतला, म्हणजे ज्यावेळेस मी स्वतः नॉमिनेट झालेले होते, म्हणून मला स्वतःचा मुद्दा मांडायचा होता, जनतेला सांगायचं होतं, म्हणून मी पळत जाऊन इरिनाला नॉमिनेट केलं. पण त्यानंतर बापरे! किती जण माझ्यावरती ओरडले, म्हणजे काय सांगू तुला, कारण जान्हवीला यातलं काहीच माहीत नसतं. तर या गोष्टींमुळे मला कुठेतरी राग आलेला होता आणि या गोष्टीच मी वर्षाताईंना सांगत होते आणि त्यावेळेस त्यांना भरून आलं आणि त्या देखील रडू लागल्या मला मिठी मारून, की मला तुझ्याबद्दल मातृत्व आलेलं आहे आणि तू ह्या सगळ्या गोष्टी तुझ्या बाबतीत बंद झाल्या पाहिजेत, असं त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू होता. पण आत्ता जी चक्रव्यूहमध्ये क्लिप दाखवली, ती क्लिप अशी होती, की मला ज्यावेळेस त्यांनी मिठी मारून सांगितलं त्याच्यानंतरची ती क्लिप होती. म्हणजे मला असं झालं, की अरे काय आहे, म्हणजे किती खोटं बोलतात हे लोकं. आणि ती आर्या तिथे रडू लागते. तर जान्हवी इकडे डोक्याला हात लावते, की "अरे हे काय चाललंय?" तर जान्हवी म्हणते, की "हे बघ आता तू स्वतःसाठी खेळ." तर आर्या सांगते, की "तू देखील स्वतःसाठी खेळ." तर ती म्हणते, "मी तर आता खेळणारच आहे." ज्या दिवशी चक्रव्यूहची रूम उघडली त्या दिवशीच मला कळलेलं होतं, की हे लोकं कसे आहेत. आता तर पक्कं झालेलं आहे, की कुणाच्या नादी लागायचं नाही. फक्त आपला गेम, आपलं विचार, आपला मुद्दा सगळ्यांसमोर मांडायचा आहे. तर आर्या सांगते, की "हे मी पहिल्यांदा तुझ्याशी येऊन बोलते कारण मला थोडंसं बरं वाटलं. कारण चक्रव्यूहमध्ये दाखवलेल्या क्लिपमुळे थोडंसं यांच्यात अविश्वास निर्माण झालेला आहे स्वतःच्या टीममुळे, हे असं दिसून येतं." तर तुम्हाला वर्षाताईंचं वागणं पटलं का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आर्या आणि जान्हवीशी बोलणं हे कितपत योग्य आहे हे देखील सांगायला विसरू नका. तर अशाच बिग बॉसच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.